विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत सगळे? सगळे बरे आहेत ना? ठीक आहे, आपण येऊ आपल्या एका नेक्स्ट लेक्चरकडे आणि आजच्या लेक्चरचं नाव आहे बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. ठीक आहे, बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. पहिल्यांदा आपण काय पाहिलं? हाऊ टू राईट अ केमिकल इक्वेशन. ठीक आहे, आपण त्या सगळ्या स्टेप्स फॉलो केल्या आणि त्याच्याप्रमाणे आपण केमिकल इक्वेशन लिहिलं. आणि केमिकल इक्वेशन लिहिताना आपण त्याच्या एरोच्या वरती खालती काय लिहायचं ते पण पाहिलं. स्पेसिफाय केलं की ते सॉलिड आहेत का, लिक्विड आहेत का, गॅसेस आहेत. ठीक आहे, आपण स्पेसिफाय केलं की ते ॲक्वियस आहेत का नाही सोल्युशन. आपण स्पेसिफाय केले की ते म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड आहेत की प्रेसिपिटेट आहेत. आपण स्पेसिफाय केलं पर्टिक्युलर कोणता कॅटलिस्ट वापरला गेलाय की नाही. ठीक आहे, अशा प्रकारे आपण त्यांना स्पेसिफाय केलं आणि आज आपण पाहतोय काय? बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. ठीक आहे, बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन हे समजण्या अगोदर पहिली गोष्ट आपण समजून घेऊ की बॅलन्स्ड इक्वेशन म्हणजे काय. ठीक आहे, आता बॅलन्स इक्वेशन कशाला म्हणायचं हे का बरं गरजेचं आहे. ठीक आहे, कारण आपण शिकतो बॅलन्सिंग, तर आपल्याला शिकलं पाहिजे की बॅलन्स्ड इक्वेशन म्हणजे काय किंवा अनबॅलन्स इक्वेशन म्हणजे काय किंवा ते बॅलन्स का करायची गरज आहे हे सगळं आपल्याला शिकण्याची गरज आहे. मग पहिली गोष्ट काय? बॅलन्स्ड इक्वेशन. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ एलिमेंट इन रिएक्टंट सेम ॲज नंबर ऑफ ॲटम ऑफ दोज एलिमेंट इन प्रोडक्ट. म्हणजे जे नंबर ऑफ ॲटम जे आहेत एलिमेंट्सचे जे रिएक्टंट मध्ये आहेत तेच त्याच एलिमेंटचे नंबर ऑफ ॲटम प्रोडक्ट मध्येही सेम असले पाहिजेत. अशाच वेळी आपण त्याला बॅलन्स इक्वेशन असं म्हणतो. ठीक आहे, ही झाली सिंपल डेफिनेशन. दुसरी गोष्ट आहे अनबॅलन्स इक्वेशन म्हणजे काय. आता बॅलन्स इक्वेशन म्हणल्यावर सेम नंबर ऑफ ॲटम्स पाहिजेत प्रत्येक एलिमेंटचे रिएक्टंट आणि प्रोडक्ट मध्ये. तर अनबॅलन्स इक्वेशन मध्ये काय? मग त्याच्या बिलकुल अपोजिट काय? नंबर ऑफ ॲटम्स ऑफ इच एलिमेंट नॉट द सेम ऑन टू साइड्स ऑफ एन इक्वेशन. ठीक आहे, कॉल्ड अनबॅलन्स इक्वेशन. टू साइड्स ऑफ इक्वेशन म्हणजे एक रिएक्टंटची साइड एक प्रोडक्टची साइड. त्या दोन्ही बाजूला जर नंबर ऑफ एलिमेंट्स सेम नसतील तर त्या इक्वेशनला आपण अनबॅलन्स्ड इक्वेशन असं म्हणतो, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आता तिसरी गोष्ट बघा, बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. त्यांनी काय म्हणतात? टोटल मास ऑफ इच एलिमेंट इन रिएक्टंट्स सेम ॲज टोटल मास ऑफ इच ऑफ एलिमेंट इन प्रोडक्ट. ठीक आहे, टोटल मास ऑफ इच ऑफ एलिमेंट इन रिएक्टंट म्हणजे मास जे आहे, टोटल मास जेवढं रिएक्टंट मध्ये आहे तेवढंच मास त्या एलिमेंटचं मला प्रोडक्ट मध्ये पाहिजे, असं त्या लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मासचं सांगणं आहे. अशा प्रकारे तो लॉ वापरून आपण काय करतो? इक्वेशन बॅलन्स करण्याचं काम करतो. ठीक आहे, ही झाली सिंपल डेफिनेशन आणि हे झालं आपलं सिंपल इंट्रोडक्शन. ठीक आहे, मग आता बॅलन्सिंग शिकण्यासाठी, बॅलन्सिंग समजून घेण्यासाठी आपण एक सिंपल अशी छोटीशी ऍक्टिव्हिटी केली. ठीक आहे, पहिल्यांदा काय घेतलं आपण? घेतलं इक्वेशन. ठीक आहे, कोणतं? AgNO3 ॲक्वियस प्लस NaCl ॲक्वियस. आता बघा NaCl ॲक्वियस सांगितले. ठीक आहे, आपल्याला नॉर्मली काय माहिती? NaCl हे मिठाच्या फॉर्म मध्ये म्हणजे प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये आहे, पण आपल्याला इथं ॲक्वियस असल्यामुळे लक्षात आलं की ते सोल्युशनच्या फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे, त्यामुळं हे असं लिहिणं किंवा असं सबस्क्रिप्ट लिहिणं हे महत्वाचं असतं. मग AgNO3 ॲक्वियस प्लस NaCl ॲक्वियस गिव्स AgCl. बघा डाऊन साइडला म्हणजे गेले म्हणजे सॉलिड गेले, अप साइडला गेले म्हणजे गॅस गेले. ठीक आहे, हे आपण शिकले पाठीमागच्या लेक्चर मध्ये. प्लस NaNO3 ॲक्वियस अशा प्रकारचं आपलं एक काय दिलंय? इक्वेशन. ठीक आहे, आता आपण याच्यामधले एलिमेंट्स बघू. ठीक आहे, काय एलिमेंट्स? आता ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला काय करायचंय? एलिमेंट्स बघायचे, त्याची रिएक्टंट साइडला असलेले नंबर ऑफ ॲटम बघायचे, त्याचे प्रोडक्ट साइडला असलेले नंबर ऑफ ॲटम्स बघायचे आणि त्याच्यामुळे आपल्याला डिस्कस करायचं की बॅलन्स्ड आहे की अनबॅलन्स्ड. ठीक आहे, आपण पहिल्यांदा बघू की नंबर ऑफ एलिमेंट्स काय आहेत किंवा नंबर ऑफ ते एलिमेंट्स कोणकोणते आहेत ज्यांना आपल्याला पाहायचं. ठीक आहे, पहिली गोष्ट AgNO3 मध्ये कोणकोणते दिसतात बघा तुम्हाला? Ag सिल्वर हा एक एलिमेंट आहे, N नायट्रोजन हा एक एलिमेंट आहे, तिसरा आहे O3 म्हणजे O ऑक्सिजन हा एक एलिमेंट आहे. NaCl मध्ये बघा Na सोडियम हा एक आहे, दुसरा आहे क्लोरीन तो एक एलिमेंट आहे. अशा प्रकारे आपल्याला काय एलिमेंट दिसले? आपल्याला किती एलिमेंट भेटले? 1 2 3 4 5 एलिमेंट आपल्याला भेटले. आता बघा नंबर ऑफ एलिमेंट्स इन रिएक्टंट साइड आपल्याला पाहिजेत की किती आहेत? आपण पहिल्यांदा पाहू Ag किती आहेत बा? AgNO3 मध्ये एक आहे, NaCl मध्ये नाही. म्हणजे काय? Ag फक्त एक आहे. कोणत्या? रिएक्टंट साइडला आपण लिहिले 1. आता पाहूयात की N म्हणजे नायट्रोजन किती आहेत? या साइडला आपण पाहतोय AgNO3 मधला N1, NaCl मध्ये तर N नाहीये म्हणजे रिएक्टंट साइडला N एक आहे. आपण पाहूया की आता ऑक्सिजन AgNO3 मधला O3 म्हणल्यानंतर 3 ऑक्सिजन, NaCl मध्ये ऑक्सिजन नाही त्याच्यामुळे O3 आहेत. Na सोडियम NaCl मधला 1 सोडियम, AgNO3 मध्ये सोडियम नाही त्याच्यामुळे 1 Cl. तशाच प्रकारे येण्यासारखा 1. ठीक आहे, आता आपण पाहूया की ते प्रोडक्ट मध्ये किती आहेत म्हणजे आपल्याला लक्ष दिसून येईल की ते नंबर ऑफ ॲटम्स ऑफ एलिमेंट्स सेम आहेत की नाही. AgCl मधला Ag एक, NaNO3 मध्ये
Ag नाही, त्याच्यामुळे आपण लिहिलं नंबर ऑफ ऍटम्स इन प्रोडक्ट साइड Ag किती आहे, एकच आहे. मग इथं पाहिला Cl कुठं आहे आता, Cl लास्ट साइडला, ठीक आहे. Cl मग प्रोडक्ट मध्ये किती आहेत, AgCl मधला एक, NaNO3 मधला एकही नाही म्हणजे Cl एक. NaNO3 मधला Na कुठं आहे, एकच आहे, दुसरीकडे कुठे Na दिसतोय का तुम्हाला, नाही, त्यामुळे NaNO3 मध्ये N नायट्रोजन एकच आहे, AgCl मध्ये नायट्रोजन नाही, त्यामुळे नायट्रोजनची संख्या ही प्रोडक्ट साइडला एक आहे. आणि O3 जशाच तसा NaNO3 मधला O3, 3 म्हणजे 3 ऑक्सिजन. आता बघा आपण छोटीशी ऍक्टिव्हिटी केली. आता त्याच्यामध्ये बघा एलिमेंटची संख्या प्रोडक्ट आणि रिएक्टंटच्या साइडला, म्हणजे रिएक्टंट लेफ्ट साइडला, प्रोडक्ट राईट साइडला, या दोन्हीकडे सेम आहे का नाही हे आपल्याला पाहायचंय. मग पहा Ag सेम आहेत, एक एक, नायट्रोजन एक एक सेम आहेत, ऑक्सिजन 3 सेम आहेत, सोडियम एक एक सेम आहेत, क्लोरीन एक एक सेम आहेत. म्हणजे मी म्हणू शकतो की हा जी रिएक्शन आहे ती आपल्या इंट्रोडक्शन म्हणजे बॅलन्स्ड इक्वेशनची जी डेफिनेशन होती त्याच्याप्रमाणे याच्यामध्ये सगळे जे एलिमेंट्स आहेत, नंबर ऑफ ऍटम्स ऑफ एलिमेंट्स आहेत प्रोडक्ट आणि रिएक्टंट साइडला सेम आहेत, म्हणजे हे इक्वेशन बॅलन्स इक्वेशन आहे. ठीक आहे. पहिल्या एक्झाम्पल मध्ये, पहिल्या केमिकल इक्वेशन मध्ये आपल्याला ते पाहायला मिळाले की ते बॅलन्स्ड इक्वेशन आहे. ठीक आहे. आता आपल्याला दिलं एक दुसरं एक्झाम्पल, कोणतं, सोडियम हायड्रॉक्साईड प्लस सल्फ्युरिक ऍसिड गिव्स सोडियम सल्फेट प्लस वॉटर. त्याला आपण कशात कन्वर्ट केलं, एलिमेंटल फॉर्म मध्ये म्हणजे कंडेन्स फॉर्म मध्ये, काय, NaOH प्लस H2SO4 गिव्स Na2SO4 प्लस H2O. अशा प्रकारे आपण त्याला कन्वर्ट केलं. मग आता आपल्याला काय करायचं, आता आपल्याला बघायचंय की हे बॅलन्स्ड आहे का नाही. ठीक आहे. आपण पहिल्या एलिमेंटला गेला, NaOH, Na एक आहे या साईडला आणि Na2 इकडे 2 आहेत, Na त्या साईडला. म्हणजे पहिलाच एलिमेंट जो Na जो एलिमेंट आहे त्याचे नंबर ऑफ ऍटम्स प्रोडक्ट साईडला आणि रिएक्टंट साईडला सेम नाहीयेत. म्हणजे मग आपल्याला आली तर पहिली स्टेप आपल्याला आता पाहायचंय की केमिकल इक्वेशनला आपण बॅलन्स कसं करतो किंवा केमिकल इक्वेशनला बॅलन्स करायच्या स्टेप्स कोणकोणत्या आहेत. आता पहिली स्टेप काय, पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला सांगितले की चेक इक्वेशन इज बॅलन्स्ड ऑर नॉट बाय कंपेअरिंग ऑफ नंबर ऑफ ऍटम्स ऑफ ईच साइड ऑफ एलिमेंट्स. म्हणजे नंबर ऑफ ऍटम्स ऑफ ईच एलिमेंट, म्हणजे जर Na असेल Na चा रिएक्टंट साइडला आणि Na प्रोडक्ट साइडला त्याचे नंबर ऑफ ऍटम्स किती आहेत, ते जर सेम असतील तर ते म्हणायचं बॅलन्स, ते जर नसतील तर ते म्हणायचं अनबॅलन्स. अशा प्रकारे आपल्याला चेक करण्याची गरज आहे. आपण Na साठी केलं तसंच सेम, O साठी तसंच, H साठी, हे सगळ्यांचं आपण एकदा पाहायचं की ते बॅलन्स आहेत किंवा ते सेम आहेत दोन्ही साईडला, तेव्हा आपण त्याला बॅलन्स म्हणू शकतो. त्याच्यामुळे आपली पहिली स्टेप आली की चेक करा की ते बॅलन्स आहेत दोन्ही साईडला की नाही. पहिल्यांदा आपण जी ऍक्टिव्हिटी केली होती तशाच प्रकारे सेम ती ऍक्टिव्हिटी करून आपण चेक करणार. बरं, त्या अगोदर सगळं सांगण्या अगोदर मला हे सांगावंसं वाटतं की बॅलन्सिंग ए केमिकल इक्वेशन ही ट्रायल अँड एरर मेथड आहे. म्हणजे काय, तिथे फिक्स नंबर ऑफ ऍटम्स आपल्याला ऍड करता येत नाहीत. म्हणजे आपल्याला म्हणलं की हे NaOH वगैरे दिले तर त्याच्यामध्ये एक संख्या ऍड करा म्हणजे सगळं बॅलन्स होऊन जाईल. ते तसं नसून आपल्याला प्रत्येक ऍटमचा, प्रत्येक एलिमेंटचा आपल्याला विचार करावा लागतो आणि त्याच्यानुसार आपल्याला त्याची संख्या लिहावी लागते. मग आपण पहिली केली होती ऍक्टिव्हिटी, त्यामधले पहिली स्टेप नंबर 1, आपण काय केले, एलिमेंट घेतले कोणकोणते आहेत, NaOH मधला Na, परत O, परत H, हे 3 घेतले. H2SO4 मधला H आपण ऑलरेडी घेतला, इथं S इथं घेतला, O4 मध्ये आपण NaOH मध्येच घेताना O ऑलरेडी इथं घेतलेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण घेतले. आता आपल्याला पाहायचे की रिएक्टंट साइडला आणि प्रोडक्ट साइडला नंबर ऑफ ऍटम सेम आहेत की नाही. आपण पाहूया की आता मग रिएक्टंट साइडला काय म्हणते. ठीक, रिएक्टंट साइडला NaOH H2SO4, त्याच्यामध्ये Na किती आहे, फक्त एक, म्हणून आपण लिहिला 1. OH NaOH मध्ये आणि H2SO4 मध्ये O, NaOH मध्ये 1, H2SO4 मध्ये O 4 आणि 1 5, त्याच्यामुळे आपण लिहिले 5. NaOH मध्ये H 1, H2SO4 मध्ये H 2, म्हणजे 2 + 1 3, त्यामुळे आपण लिहिले 3. S NaOH मध्ये S नाही, H2SO4 मध्ये 1, त्याच्यामुळे आपण लिहिला 1. आता आपण पाहू की प्रोडक्ट साइडला तेच नंबर ऑफ ऍटम्स एलिमेंटचे सेम आहेत की नाही. Na2SO4 मध्ये Na 2, H2O मध्ये एकही Na नाही, त्याच्यामुळे Na 2. Na2SO4 मध्ये S 1, H2O मध्ये S एकही नाही, त्याच्यामुळे S 1. S कुठे शेवटला, ठीक आहे, S 1. Na2SO4 मध्ये O 4, H2O मध्ये O 1, म्हणजे 4 आणि 5 म्हणजे O 5. Na2SO4 मध्ये H एकही नाही, H2O मध्ये H 2, त्यामुळे आपण लिहिलं 2. आता पहा रिएक्टंट साइडला आणि प्रोडक्ट साइडला आपण त्याचं कंपॅरिझन करू. Na रिएक्टंट साइडला 1, प्रोडक्ट साइडला 2, म्हणजे अनबॅलन्स्ड आहे. O 5च्या 5 आहेत म्हणजे O बॅलन्स आहे. H रिएक्टंट साइडला 3, प्रोडक्ट साइडला 2, म्हणजे H पण अनबॅलन्स्ड आहे. आणि S रिएक्टंट साइडला 1, प्रोडक्ट साइडला 1,
म्हणजे बॅलन्स्ड आहे. म्हणजे Na आणि H आपल्याला दोन्ही साईडला अनबॅलन्स्ड बघायला भेटले, त्यामुळे आपण त्याला म्हणलं अनबॅलन्स्ड इक्वेशन. म्हणजे आपण कम्पेअर केलं, आपण चेक केलं आणि आपण सांगितलं की ते इक्वेशन अनबॅलन्स्ड आहे. आपली झाली ही स्टेप नंबर 1. मी तुम्हाला पहिली स्टेप म्हणालो की आपल्याला ते कम्पेअर करायचं, ठीक आहे. पण ते कम्पेअर ही आपली दुसरी स्टेप आहे ऍक्च्युली. आणि आपली पहिली स्टेप कोणती आहे? आपल्याला जे वर्ड इक्वेशन दिले त्याला आपल्याला केमिकल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचंय, ती आपली पहिली स्टेप. आणि आपल्याला त्याचे नंबर ऑफ एलिमेंट्स, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ एलिमेंट्स इन रिएक्टंट अँड प्रोडक्ट साइडला इक्वल करणं किंवा सेम आहेत की नाही पाहणं, ही आपली दुसरी स्टेप. आता आपण पाहतोय की तिसरी स्टेप काय म्हणते बघा, ठीक आहे. आपण आलो तिसऱ्या स्टेपला, आपण ते कम्पेअर केलं, आपण सांगितले ते अनबॅलन्स्ड आहे आणि आपण मग आलो तिसऱ्या स्टेपला. त्याच्यामधला पॉईंट नंबर 1, स्टार्ट बॅलन्सिंग अन इक्वेशन फ्रॉम द कंपाऊंड विच कंटेन्स मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स. म्हणजे काय म्हणते, बॅलन्स त्या इक्वेशनला आपल्याला तिथून स्टार्ट करायला पाहिजे ज्या कंपाऊंड मध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत. दुसरा पॉईंट काय, फर्स्ट कन्सिडर दॅट एलिमेंट इन दिस कंपाऊंड विच हॅज अनइक्वल नंबर ऑफ ॲटम्स ऑन टू साइड्स. म्हणजे आता ह्याचं तुम्हाला कळलं नसेल हे तर मला 100% गॅरंटी आहे, त्याच्यामुळे मी एक्झाम्पल घेऊन सांगतो. काय म्हणले, पहिले इक्वेशन, स्टार्ट बॅलन्सिंग अन इक्वेशन फ्रॉम द कंपाऊंड विच कंटेन्स मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स. म्हणजे आपल्याला इथं काय दिलंय, दोन कंपाऊंड्स कोणकोणते, Na2SO4 अँड H2SO4. ह्या दोन्ही मध्ये त्यांचे एलिमेंट किती आहेत बाबा, दोन्ही मध्ये बघा जिथे मॅक्झिमम नंबर ऑफ एलिमेंट अशा कंपाऊंडला आपल्याला पकडायचे, ते किती आहेत, एक Na2 मध्ये 2, S1 3, O4 4 आणि 3 7, H2SO4 मध्ये O4 हे S5 S2 2, दोघांचेही नंबर ऑफ कंटेन्स मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स किती, 7. सो आपल्याला कोणताही कंपाऊंड घेता येतो जिथे आपल्याला बॅलन्स इक्वेशन करायचं आहे. आता बघा एनीवन कॅन बी सिलेक्टेड. पण आपला दुसरा पॉईंट काय म्हणते, फर्स्टली कन्सिडर दॅट एलिमेंट इन दिस कंपाऊंड. म्हणजे आपण आता बघा Na2SO4 ला जर आपण सिलेक्ट केला म्हणजे काय, आपल्याला कोणताही सिलेक्ट करता आला असता, पण आपल्याला काय म्हणते, पहिल्यांदा त्या कंपाऊंडला सिलेक्ट करा ज्या कंपाऊंड मध्ये जो एक पर्टिक्युलर एलिमेंट आहे तो अनइक्वल आहे, ठीक आहे. म्हणजेच आता सिलेक्ट आपल्याला Na2SO4 आपण सिलेक्ट केला. बघा ह्या इक्वेशन मध्ये NaOH H2SO4 Na2SO4 प्लस H2O. आपण काय सिलेक्ट केलं, Na2SO4 बिकॉज Na अनइक्वल ऑन बोथ साइड. मग NaOH मध्ये एकच आहे आणि Na2SO4 मध्ये Na 2 आहेत, त्यामुळं जो एलिमेंट आपल्याला अनइक्वल दिसला आपण त्या कंपाऊंडला सिलेक्ट करण्याचं काम केलं. अशा प्रकारे हा आपला दुसरा पॉईंट आहे. आता ह्या तिसऱ्या स्टेप मध्ये भरपूर साऱ्या सब स्टेप्स आहेत, त्या आपण पाहूयात, ठीक आहे. मग बघा पुढे जाण्याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती गोष्ट कोणती, फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड कॅनॉट बी चेंज्ड व्हाईल बॅलन्सिंग नंबर ऑफ ॲटम्स. म्हणजे एखाद्या कंपाऊंड मध्ये जर नंबर ऑफ ॲटम्स एखाद्या एलिमेंटचे चेंज करत असाल तर त्या कंपाऊंडचा फॉर्म्युला आपल्याला चेंज करता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे काय, टू मेक नंबर ऑफ Na ॲटम्स इन रिएक्टंट ॲज 2, Na ॲटम्स आपल्याला 2 करायचे, म्हणजे 2 Na ॲटम्स आपल्याला प्रोडक्ट मध्ये दिसले म्हणून रिएक्टंट मध्ये आपल्याला त्याच्याला 2 नंबर करायचे, 2 संख्या करायचे, बॅलन्स करायचे. ते करण्यासाठी आपण काय लिहिणार, NaOH फॉर्म्युला कॅनॉट बी चेंज्ड टू Na2OH. म्हणजे NaOH चा जो फॉर्म्युला होता तो ओरिजिनल फॉर्म्युला आपण Na2, कारण आपल्याला बॅलन्स करायचे 2 म्हणून Na ला 2 लिहून चेंज करू शकत नाही. त्याच्या व्यतिरिक्त मग आपण त्याला बॅलन्स कसं करायचं, मग इन्स्टेड फॅक्टर 2 अप्लाइड टू NaOH. म्हणजे इन्स्टेड त्या पूर्ण कंपाऊंडला 2 ने गुणायचं, म्हणजे फॅक्टर म्हणजे गुणणे, म्हणजे 2 चा फॅक्टर आपल्याला त्याला लागू करायचा. म्हणजे काय बघा आता रिझल्टिंग इक्वेशन मग काय आपल्याला भेटेल, 2 NaOH. ओरिजिनल काय होतं, फक्त NaOH प्लस H2SO4 असं होतं. आता त्याला आपण काय केलं, 2 NaOH म्हणजे पूर्ण Na मध्ये O आणि H ही आला, त्यालाही मिळून आपण 2 हा फॅक्टर लागू केला, ठीक आहे. 2 NaOH प्लस H2SO4 गिव्स Na2SO4 प्लस H2O. असा फॅक्टर आपण पहिल्यांदा त्याला ऍड केला. मग आपल्याला दुसरा काय करायचंय, चेक अबाव इक्वेशन इज बॅलन्स्ड ऑर नॉट. आता हे रिझल्टिंग जे इक्वेशन आलं होतं त्या इक्वेशनला आपल्याला चेक करायचंय, आता ते बॅलन्स आहे का नाही. आपण म्हणलं Na ला 2 केलं आणि या साईडला Na 2 झाले, बरोबर आहे. 2 Na 2 म्हणजे Na 2 संख्या झाली, बरोबर. आता O किती झाले, 2, हे इथले 4 म्हणजे 4 आणि 2 6, या साईडला O किती झाले, 4 आणि हा 5 O म्हणजे या साईडला 6, त्या साईडला 2 O. म्हणजे काय झालं, अनबॅलन्सिंग झालं बघा. NaOH मध्ये H हे 2 म्हणजे हा फॅक्टर 2 निघूनला, म्हणजे H 2 प्लस 2 4 झाले, या साईडला H फक्त 2 झाले. म्हणजे काय, H पण गडबडला बघा, अनइक्वल झाला 2 चा 4. आता H2SO4 मध्ये आपण पाहिल्याप्रमाणे S एकच आहे, इकडे पण S एकच आहे. म्हणजे आपल्याला पाहायला मिळाले की हे बॅलन्स्ड इक्वेशन नाही, हे आता अनबॅलन्स्ड इक्वेशन झाले.
ठीक आहे, म्हणजे आपली बघा ट्रायल अँड एरर मेथड सुरू आहे. ठीक आहे, आपण पाहतोय की कोणतं बॅलन्स होतंय की नाही. ठीक, तशाप्रमाणे आपल्याला भेटलं की इक्वेशन इज नॉट बॅलन्स्ड. मग आता काय करायचं बाबा, मग आपली ट्रायल अँड एरर मेथड चालूच आहे. ठीक आहे, मग आपण पहिल्यांदा काय पाहिलं होतं, NaOH H2SO4 Na2SO4 प्लस H2O असं इक्वेशन होतं. आपण त्या Na ला बॅलन्स करण्यासाठी 2 चा फॅक्टर लावला इथं, 2NaOH प्लस H2SO4 Na2SO4 प्लस H2O. आता Na तर बॅलन्स झाले, पण इनबॅलन्स काय झालं, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. ठीक आहे, आपल्याला प्रोडक्ट भेटला होता बघा H2O. आपण लक्षात घेऊन चला. मग काय करायचं, नंबर ऑफ ऑक्सिजन, हायड्रोजन आणि न्यूक्लियॉन ऑन बोथ साइड हे आपण पाहिलं. टू बॅलन्स हायड्रोजन रिक्वायर स्मॉलर फॅक्टर. आता बघा NaOH मध्ये O आणि H हे काय झाले, इम्बॅलन्स झाले होते. ठीक आहे, मग आपण O च मापणी केली, म्हणजे रिएक्टंट साइडला आणि प्रोडक्ट साइडला. O किती, 4 5 6 झाले. इथे किती होते, 4 आणि 5. पण ह्यांचा जो फॅक्टर आहे बॅलन्स करण्याचा तो सगळ्यात मोठा आहे. त्यामुळे आपण काय करायचं, सगळ्यात जी छोटीतली छोटी फॅक्टर संख्या लागेल त्याच्यापासून सुरुवात करायची. म्हणजे फॅक्टर 1 देऊन बघायचं, बॅलन्स झाले का फॅक्टर 2, म्हणजे 2 into करून बघायचं, म्हणजे 3 into करून बघायचं, तेव्हाच आपण पुढे जायचं. बॅलन्स करताना O ला 6 फॅक्टर आहे आणि H ला फक्त फॅक्टर 2 लागतो. ठीक आहे, म्हणजे स्मॉलर फॅक्टर कोणता आहे, 2, म्हणजे H ला आपण बॅलन्स करायचं. हे आपल्याला लक्षात आलं. मग आपण काय केलं, अप्लाय फॅक्टर 2 टू प्रोडक्ट H2O. हा जो प्रोडक्ट आहे H2O, आपण त्याला 2 फॅक्टर अप्लाय केला. मग आपल्याला काय भेटलं, रिझल्टिंग इक्वेशन आपल्याला काय भेटलं, 2NaOH प्लस H2SO4 गिव्स Na2SO4 प्लस 2H2O. आता हे रिझल्टिंग इक्वेशन भेटल्यानंतर आपण आणखी एकदा चेक करायचं की ते इक्वेशन बॅलन्स झाले का नाही. कारण आपली जी मेथड आहे ती ट्रायल अँड एरर मेथड आहे, त्याच्यामुळे आपल्याला ट्राय करत राहायचं, आपल्याला बघत राहायचं, ट्राय करत राहायचं, आपल्याला बघत राहायचं. मग आपण काय केलं, आपण आता चेक करायला जाऊ. 2NaOH म्हणजे 2 Na, ह्या साईडला 2 Na. आता O बघू, ह्याचे 2 प्लस ह्याचे 4 6 O. मग हा ह्याचे 4 प्लस ह्याचे 2 म्हणजे 6 O. H बघू, ह्याचे 2 प्लस ह्याचे 2 म्हणजे 4H. इकडे बघू, इथलं 2 into 2 हे 4H. म्हणजे आपल्याला आता तिन्ही एलिमेंट हे सेम पाहायला भेटले. आता S ही बघा, S इकडला एक, S इकडला एक, म्हणजे आपल्याला चारही जे एलिमेंट होते ते सेम पाहायला भेटले. कुठं, रिएक्टंट आणि प्रोडक्ट साइडला त्यांचे नंबर ऑफ ॲटम्स सेम होते. म्हणजेच काय, इक्वेशन हे बॅलन्स्ड इक्वेशन झालं असं आपण म्हणू शकतो. ही झाली आपली तिसरी स्टेप. आपलं झालंय आता इक्वेशन बॅलन्स्ड. मग आता आपल्याला पुढे बघायचे की काय करायचं नेमकं. आता आपण आलो स्टेप नंबर 4 कडे. ती स्टेप कोणती, राईट डाऊन फायनल बॅलन्स्ड इक्वेशन. म्हणजे आपल्याला आता जे फायनल बॅलन्स इक्वेशन होतं ते लिहायची गरज आहे. काय, 2NaOH प्लस H2SO4 गिव्स Na2SO4 प्लस 2H2O. हे आपलं झालं बॅलन्स्ड इक्वेशन. नाऊ आपल्याला काय करायचंय, आता आपण म्हणलं होतं की हायड्रोजन ॲटम सेम नाही आहेत, म्हणजे आपल्याला आता आपण हायड्रोजन ॲटम चेक करायचे. मग पहिल्या बॅलन्स इक्वेशन मध्ये पहिलं बॅलन्स इक्वेशन कोणतं, हे झालं ओरिजिनल. हे झालं पहिलं बॅलन्स इक्वेशन कोणतं, 2 नंबरचं हे 2NaOH प्लस H2SO4 गिव्स Na2SO4 प्लस H2O. हे झालं पहिलं बॅलन्स इक्वेशन. त्यामध्ये आपण पाहिलं की H रिएक्टंट साइडला किती आहेत, 2 प्लस 2, हे 2 प्लस 2 म्हणजे 4, आणि H प्रोडक्ट साइडला किती आहेत, फक्त 2, म्हणजे काय झालं, इम्बॅलन्स झालं. मग आपण काय केलं, इन सेकंड बॅलन्स इक्वेशन आपण काय केलं, 2 चा फॅक्टर अप्लाय केला. 2 into 2 4, म्हणजे प्रोडक्ट साइडला 4 झाले आणि आता रिएक्टंट साइडलाही 4 झाले. आणि अशाच प्रकारे मग O ही आपल्याला बॅलन्सच पाहायला मिळाले. म्हणजे आपण हायड्रोजन चेक करायचे, आपण ऑक्सिजन चेक करायचे, आता ते बॅलन्स झालेत का नाही पाहिजे, आणि आपल्याला हे बॅलन्स इक्वेशन भेटलं असं आपण घोषित करायचं किंवा असं आपण फायनलाइज करायचं. ठीक आहे, अशा प्रकारे होतं की बॅलन्सिंग इक्वेशन कसं केलं जातं. आपण पाहूया की त्याची समरी इक्वल व्ह्यू त्याला काय म्हणतो. ठीक आहे, मग आपण पाहतो लेक्चरची समरी. या समरीमध्ये स्टेप नंबर 1 कोणती होती, राईट केमिकल इक्वेशन फ्रॉम गिव्हन वर्ड इक्वेशन. जर वर्ड इक्वेशन दिलं तर त्या केमिकल इक्वेशन मध्ये लिहा. जर केमिकल इक्वेशन ऑलरेडी दिलं असेल तर लिहायची गरज नाही. स्टेप नंबर 2, चेक वेदर इक्वेशन बॅलन्स्ड ऑर नॉट. मग ते केमिकल इक्वेशन लिहिलं, त्या इक्वेशनला आपण चेक करायचं की ते बॅलन्स्ड आहे की नाही. आपण ती ऍक्टिव्हिटी केली, ती ऍक्टिव्हिटी करायची. नंबर ऑफ एलिमेंट्स इन रिएक्टंट आणि नंबर ऑफ रिएक्टंट्स इन प्रोडक्ट हे सेम आहेत की नाही पाहायचं. जर सेम नसतील तर प्रोसीड करायचं, जर सेम असतील तर सोडून जायचं, कारण ते बॅलन्स इक्वेशन आहे. स्टेप नंबर 3, स्टार्ट बॅलन्सिंग फ्रॉम कंपाऊंड हॅव्हिंग मोर नंबर ऑफ ॲटम्स. म्हणजे आता त्या इक्वेशन मध्ये आपण पाहायचं की कोणत्या कंपाऊंड मध्ये जास्त नंबर ऑफ ॲटम्स आहेत, आणि अशाच कंपाऊंडला आपण सिलेक्ट करायचं आणि त्याच कंपाऊंड पासून आपण बॅलन्सिंग करायला स्टार्ट करायची. पण सिलेक्ट द लोएस्ट फॅक्टर व्हाईल बॅलन्सिंग. जेव्हा एखाद्या एलिमेंटला तुम्ही बॅलन्स करायला चाल किंवा ज्या एलिमेंटला तुम्ही बॅलन्स करायला जात आहात त्या एलिमेंटसाठी लोएस्ट पॉसिबल फॅक्टर अप्लाय करता यावा, अशा प्रकारे आपण लोएस्ट फॅक्टर अप्लाय करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय, त्याच्यात कॉम्प्लिकेशन वाढणार नाही.
ठीक आहे. आणि स्टेप नंबर 4, राईट डाऊन फायनल बॅलन्स इक्वेशन अगेन. आपल्याला आणखी एकदा ते बॅलन्स इक्वेशन लिहायचंय आणि ते बॅलन्स आहे असं सांगायचंय. ठीक आहे. हे थोडंसं किचकट प्रोसेस आहे कारण ही ट्रायल अँड एरर मेथड आहे. ह्याची अशी फिक्स मेथड कोणती नाही. म्हणजे मी फिक्स सांगितलं हे असंच आहे म्हणल्यावर तुम्ही म्हणाल की हा सर हे असंच आहे आणि मी ते इक्वेशन बॅलन्स केलं आहे. पण ही कशी आहे, ट्रायल अँड एरर म्हणजे आपल्याला पाहायचंय की बॅलन्स होते का. तिसऱ्या स्टेप मध्ये स्पेशली करून आपल्याला पाहायचंय की बॅलन्स होते का नाही, बॅलन्स होते का नाही. बॅलन्स नाही झालं आणखी एकदा करा, बॅलन्स नाही झालं आणखी एकदा तो फॅक्टर वाढवा, फॅक्टर कमी करा. अशा प्रकारे आपल्याला बॅलन्स हे इक्वेशन करायचंय. ह्या इक्वेशनचे थोडेसे प्रॅक्टिस करा त्याच्या जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की बॅलन्स ऑफ इक्वेशन कसं करायचं आणि तुम्हाला ते सोपंही जाईल. अशा प्रकारे हे आपलं होतं लेक्चर बॅलन्सिंग ऑफ इक्वेशन. हे लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.